आणि ज्या ज्या वेळेस बाबासाहेब यायचे सुरुवातीच्या काळामध्ये बाबासाहेबांना या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये विरोध होता. मी आमदार झालो असतो, खासदार झालो असतो, कदाचित मंत्री झालो असतो, मोठमोठ्या महामंडळाचा चेअरमन झालो असतो, काही मिळाले असतं. चळवळीच्याच आठवलेबरोबर माझे संबंध होते. सत्तेमधल्या आठवलीशी माझे संबंध आहे. ह्या उदात्त अंतःकरणानेच आपण शिंदे साहेबांना मदत करत होतो ना. त्यांनी सातत्याने प्रयत्न केला की बाबासाहेबांना महार समाजापुरतं किंवा बौद्ध समाजापुरतंच मर्यादित करायचं. बाबासाहेब जन्मा येणार नाही, कारण मग ब्रिटिशांना परत इथं बोलवलं. मग महाराष्ट्र हे आंबेडकरांच्या चळवळीचं केंद्र असताना इथं झालं हे फार मोठं दुर्दैव आहे. एक गाणं आहे राजेंद्र कुमारच्या पालखी नावामध्ये, मैं बडे नटखेट में हूं, मैं इधर जाऊ किंवा उधर जाऊ. आज बाबासाहेबांची मिरवणूक काढायची, नंतर ते फोटो काढायचा आणि घरात नेऊन ठेवायचा. आम्हाला हे सांगायचं होतं की आजची जे सत्ताधीश आहेत असे नागवे आहेत त्या, आणि ह्या नागवेपणामुळे आमच्या लोकांना तशा पद्धतीने ते ट्रीट करत आहेत. ही परिस्थिती आपल्या चळवळी आंबेडकरी चळवळीसाठी खूप घातक आहे असं माझं ठाम मत आहे. बाबासाहेबांच्या अतिशय जवळचे सोलापूर शहरातले जर कोण असतील, अशी एकंदरीत त्यागाची आणि मोठ्या मनाची माझ्या कुटुंबाची असणारी पार्श्वभूमी आहे, तो इतिहास आहे आणि तो कोणी पुसू शकत नाही. नमस्कार, ब्रेन न्यूज चॅनलच्या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सर्वात अगोदर आजच्या पाहुण्याची ओळख करून देण्या अगोदर नामदेव ढसाळांच्या त्या कवितेतल्या 4 ओळी मी आपल्याशी ओळख करून देतोय आणि ते म्हणतोय, आणि मग त्यानंतर नक्की का पाहुणा कोण असेल हे आपल्याला समजेल. हा भाकरीचा जाहीरनामा, हा संसदेचा रंडीखाना, ही देश नावाची आई राजरोष निजते कुबेराच्या खाली, किंवा तेवढेच ते आईच्या उदरातून आलेत, बाकी आम्ही कुत्र्या मांजऱ्यासारखेच. म्हणजे नामदेव ढसाळांच्या या 2-4 वळीमधून इतका विद्रोह आणि इतकं म्हणजे जो राग आहे व्यवस्थेविरोधाचा, तो राग व्यक्त होतो. आणि ह्याच चारोळ्याच्या आणि ह्याच नेतृत्वाच्या आगीला किंवा त्या नेतृत्वाला बघून जे नेतृत्व तयार झालं, जे तारुण्यामध्ये नेतृत्व तयार झालं आणि सामाजिक प्रश्नावर रस्त्यावर उतरून त्यांनी चळवळ उभा केली, आणि आजपर्यंत त्या चळवळीची धगधगती आग जी आहे ती कशी पेटली आणि कशा पद्धतीनं तिचं सामाजिक रूपांतर झालं आणि सामाजिक प्रश्नावरती कशी भाष्य करत होती, ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांच्याच तोंडातून आपल्याला ऐकायचं. आणि हे सगळं सांगण्यासाठी आपल्या सोबत आज आहेत राजाभाऊ इंगळे. नमस्कार सर. नमस्ते. विषय मी सुरुवातच नामदेव ढसाळांच्या त्या चळवळीने केले किंवा त्या कवितेने केले, हे ऐकून झाल्यानंतर राजाभाऊ इंगळे म्हटले की चळवळ ही अख्खी आमच्या नजरेच्या समोर होती. पण राजाभाऊ इंगळे हे सुरुवात आणि कशा पद्धतीचं हे कुटुंब ह्या सामाजिक प्रश्नाकडे वळलं? खरं तर आम्ही दक्षिण सोलापुरातील सिंदखेड गावचे मूळचे राहणारे. सुरुवातीला आमचे पूर्वज हे हिप्परगा तलावाच्या कामाला सिंदखेड वरून इथं कामाला येत होते, परंतु काही अपघात गावामध्ये घडल्यामुळे ते तिथून स्थलांतर करून कर्नाटकमध्ये गेले. कर्नाटकातून परत सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट आणि बोरामणी या ठिकाणी करत करत ज्या वेळेस औद्योगिक क्रांती सोलापूर शहरामध्ये झाली 1900च्या सुरुवातीला, त्यावेळेस आमचे पूर्वज म्हणजे जवळजवळ माझे 6 आजोबांचे जे मुलं, माझे वडील एक त्यामध्ये, आणि बाकीचे 17 आमचे चुलते, असे सर्वजण येऊन सोलापुरात स्थायिक झाले. प्रत्येक ठिकाणी ते गेले की तिथे तक्रारी व्हायच्या, परंतु त्यांनी आता मनोमनी तयारी केली होती की काय जरी झालं तर सोलापूर सोडायचं. आणि मग त्यांनी सोलापुरातील बुधवारपेठ, मिलिंद नगर या ठिकाणी आले, कारण माझ्या वडिलांची मावशी ही तळवंडाई घराण्यातली होती. आणि त्या ठिकाणी त्यांच्या वाड्यामध्ये आम्ही स्थायिक झालो. मला माझे आई आणि वडील हे यांच्याकडून आम्ही 5 भावंड आणि 3 बहिणी असा आमचा 8 जणांचा विस्तार होता. आज त्यामध्ये एक बहीण तर मी तिला पाहिलंच नाही, मी लहान असताना ते निधन झालं होतं. त्यानंतर 2 भावाचा आणखीन एका बहिणीचे झाले. 4 आज ते बुद्धवाशी आहेत. आम्ही 4 या पृथ्वी तलावर आहोत.
असे आता त्यामध्ये इतकी आमच्यात वाढ झाली की माझे आई वडील, मग आम्ही 5-8 भावंड, त्यानंतर त्यांची मुलं, मग त्यांचे नातवंड, अशा पद्धतीनं होत होत माझं लग्न झालं. नंतर करायचं असं ठरलं, त्यामुळे मी उशिरा लग्न केलं. माझ्या पत्नीचं नाव हेमलता आहे. आमच्या दोघांना 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे, ती फॅशन डिझायनर आहे. माझा मुलगा लॉ ग्रॅज्युएट आहे. तो सध्या सोलापूर शहरातल्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतोय. पण आम्ही असं ऐकलं की तुमच्या वडिलांनी देखील एक सामाजिक भान किंवा जाणीव त्यावेळेस जोपासली होती, आणि तो प्रसंग काय नेमका? की माझ्या आई वडिलांच्या, म्हणजे माझ्या बाबांच्या आई वडिलांचं निधन झाल्यानंतर हो वडिलांना माझ्या त्यांच्या मावशीनं सांभाळलं होतं. हो त्यामुळे ते 4थीला शिकत होते, त्यांना शाळा सोडावी लागली. भागवत थिएटरच्या समोर एक चांद सायकल नावाचं एक छोटस दुकान आहे. बर त्यामध्ये ते कामाला लागले आणि त्या मालकाने मोठं दुकान घेतल्यानंतर त्या मालकाने त्यांना दिलं. मग त्यांनी सायकल रिपेअरी करत होते. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक परिवर्तनाची, या समाज व्यवस्थेतील लढा सुरू झालेला होता. हा काळ कधीचा आहे जवळपास? हे 1930च्या आसपासची घटना आहे. बर बर आणि मग बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये माझ्या वडिलांनी आपल्याला झोकून घेतलं. बरोबर. आणि ज्या वेळेस बाबासाहेब यायचे, सुरुवातीच्या काळामध्ये बाबासाहेबांना या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये विरोध होता. त्यावेळेस आम्ही जे कन्नड भाषिक लोक होतो, त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर होती आणि ते खूप धाडशी होते. आणि ते समोर येऊन हे सर्व प्रसंगाला तोंड देत होते. त्यामध्ये या कन्नड भाषिकांच्या सोबत माझ्या वडिलांचं मोरकेपणा होता. आणि हे पाहून चळवळीमध्ये त्यांना स्थान देण्यात आलं. ज्यावेळेस ते या शहरामध्ये बाबासाहेब आले, त्यावेळेसचे माझ्याकडे काय फोटोग्राफ्स आहेत. तर बाबासाहेबांनी त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या दिल्या. ते सुरुवातीच्या काळामध्ये 1940 ते निधन त्यांचे 1966ला झालं. तेवढ्या कालामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल किंवा मजूर पक्ष असेल, या सर्वांमध्ये शेवटी रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला 49-59ला. त्यावेळेस ते तेव्हापासून नंतरच्या काळामध्ये त्या सोलापूर शहराचे आणि जिल्ह्याचे कोषाध्यक्ष म्हणून काम करत होते. आणि ज्यावेळेस जेवढे काय लढे झाले बाबासाहेब आंबेडकरांचे, त्या लढ्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. म्हणजे त्यांचा सहभाग फक्त तन मन धनाने होता, फक्त मानसिक दृष्ट्या नव्हता. आणि त्यामुळे नंतर माझ्या वडिलांचं निधन झालं. मी खूप छोटा होतो. पण असंही म्हणतात की बाबासाहेबांची एक परिषद पण चावडीवर झाली होती मिलिंद नगर मध्ये. नाही, ती झाली होती, पण त्यावेळेस माझे वडील एवढे मोरके नव्हते. बर. नंतरच्या काळामध्ये म्हणजे ते असतील, परंतु त्यावेळेस इथले जे स्थानिक लोक होते हो त्यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. माझ्या वडिलांचं त्यावेळेस खूप वय मोठं नव्हतं, परंतु त्यांच्या एकंदरीत असणारे राहणीमान, वेशभूषा, केशभूषा, त्यांचं असणारं काम हे पाहून बाबासाहेबांनी त्यांना त्यांच्यावर काय जबाबदाऱ्या दिल्या. दादासाहेब गायकवाड असतील, बॅरिस्टर खोब्रागडे असतील, BC कांबळे असतील, शांताबाई दाने असतील, यांच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध आला. आणि माझ्या वडिलांचं येणं जाणं मुंबईला वाढल्यामुळं बाबासाहेबांच्या आणि त्यांच्या कुटुंबाचे, म्हणजे भैयासाहेब आंबेडकर यांचे खूप जवळीक आली. आणि 56ला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं 6 डिसेंबरला, त्यावेळेस अंत्ययात्रेला जे लोक गेले होते त्यात माझे वडील पण होते. वडिलांच्या निधनानंतर बाबांच्या निधनानंतर माझ्या वडिलांनी ठरवलं की बाबासाहेबांची अस्थी आपण सोलापूरला घेऊन जायची. नाही, पण अस्थी फक्त काही मोजक्या ठिकाणी जाणार किंवा नागपूर आणि मुंबई असंच ठरलं होतं. मग सोलापूरला आणण्याचा हट्ट म्हणजे तुमच्या वडिलांनीच तो केलेला? त्या असं झालेलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्रबुद्ध भारत हो 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 आणि साधना नावाचं एक समता नावाचं जे पेपर होतं, हो त्याचे सोलापूरचे वितरक आणि सोलापूरचे बातमीदार म्हणून माझे वडील काम करत होते. त्यामुळं प्रबुद्ध भारत हे प्रभावी असं पत्रक होतं. त्यामुळे भैयासाहेब आंबेडकरांचे अतिशय घनिष्ठ संबंध आले होते. मग भैयासाहेबांना ह्याने अस्थी पाहिजे असं म्हणाले. ते भैयासाहेब म्हणाले की देशभरातून लोक आलेत, सर्वांची मागणी आहे, बुवा तुम्ही थांबा, आपण देऊ. मग माझ्या वडिलांनी हट्ट धरून उपोषणाचा मार्ग मी अवलंबतो, मी इथून हलणार नाही, असे 3 दिवस ते तिथे थांबले. मग सर्व लोक निघून आले. काय मोजके 2-3 लोक बाबासाहेब माझ्या वडिलांसोबत राहिले, त्यापैकी किरू जाधव हे होते. शेवटी भैयासाहेब आंबेडकरांनी माझ्या वडिलांच्या हट्टाचे विचार करून
त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची अस्थी बहाल केली. ज्यावेळी त्यांना अस्थी मिळाली त्यावेळी ते सोलापूर शहरामध्ये एका ट्रान्सपोर्टमध्ये फोन केला आणि सांगितलं की बाबा मी बाबासाहेबांची अस्थी घेऊन येतो. त्या सोलापूर शहरातील लोक अतिशय उत्साहीपणे तयार झाला होता आणि रेल्वे स्टेशन पासून मिलिंद नगर पर्यंत खूप मोठी भव्य यात्रा काढली होती. आणि त्यावेळेस ठरलेलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या या अस्थिचं एक खूप मोठं स्मारक झालं पाहिजे. मग वेगवेगळे विचार मांडू लागले. विहार बांधायचं का आणखीन काय बांधायचं. त्यावेळेस काही एज्युकेटेड लोक होते. त्याने विचार मांडला की जिवंत अशा पद्धतीचं स्मारक असावं. मग शाळा कॉलेजेस किंवा बालवाड्या हॉस्टेल अशा पद्धतीचं आपण काहीतरी काम करू म्हणून ती ज्यावेळेस संकल्पना पुढे आली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निधी नावाची एक संस्था स्थापन झाली. आणि त्या संस्थेच्या नावाखाली मिलिंद नगर मधील पंचाच्या चावडीच्या समोर एका रूम मध्ये बाबासाहेबांची अस्थी ठेवली आणि त्याच्यावर बोर्ड होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निधी समितीचे कार्यालय. हो. आणि मग ती संस्था रजिस्टर केली. सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल ही संताची बोर्डिंग आज जे HD च्या पाठीमागे म्हणजे हरिभाई देवकरांच्या पाठीमागे तिथं आज काहीतरी चालतं त्या ठिकाणी पहिला हायस्कूल सुरू झालं. तिथं संताची बोर्डिंग होती. संत नावाचे ग्रस्त होते अर्थात ते मुळे नावाची एक फॅमिली होती त्यांच्या ती मालकी असल्यामुळे होती आणि त्याने संताला एक कर्मचारी म्हणून नेमलं होतं त्यामुळे ती संताची बोर्डिंग म्हणूनच परिचित होती. त्यानंतर एका पारशी माणसाने दानशूर माणसाने आता एम्प्लॉयमेंट चौकामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल जे आहे त्याची जमीन देऊ केली आणि त्या ठिकाणी हायस्कूल सुरू झाली. आणि माझं सुदैव की मी त्याच हायस्कूलमध्ये माझं शिक्षण पूर्ण क्या केलं. बात आहे. असा कधी प्रसंग आला की वडिलांनी बाबासाहेबांबरोबर घातलेले प्रसंग किंवा पाहिलेले प्रसंग तुमच्या बरोबर शेअर केले वडिलांनी कधी? नाही मी लहान होतो पण त्यांच्या मित्रांनी मला सांगितलं की मिलिंद कॉलेजची स्थापना झाल्यानंतर औरंगाबाद मध्ये निधी गोळा करायचं ठरलेलं होतं. मग प्रत्येक जिल्ह्याला त्या जिल्ह्याची स्ट्रेंथ बघून त्यांना एक टार्गेट दिलेलं होतं की तुम्ही एवढे पैसे द्यायचे. मग तो पैसा माझ्या वडिलांकडे जमा व्हायचा खजिनदार असल्यामुळे. परंतु त्यावेळेस सुद्धा काही लोक होते की जे पैसे जमा केले पण जमाच केले नाहीत. बरेचसे पैसे कमी पडले. परंतु त्यावेळेस दोनच कुटुंब ज्या थोडेसे आर्थिक दृष्ट्या सक्षम होते त्यामध्ये आमचं इंगळे घराणं आणि दुसरं आबुटे घराणं. अरे बापरे. आणि मग याने ठरवले की आपण थोडे पैसे घालू आणि बाबासाहेबांना नेऊन देऊ. त्यामध्ये खूप मोठा त्या निधीमध्ये माझ्या वडिलांनी आपला पैसा घातला. आबुटेने पण काय घातला. आणि त्यावेळेस आता जे उत्तम आबुटे नावाचे त्यांचे जे चिरंजीव आहेत एल एन आबुटेचे ते साक्षीदार आहेत. ते स्वतः त्यांच्या सोबत गेलेले होते मी औरंगाबादला आणि तो निधी बाबासाहेब आंबेडकरांना दिला. आणि त्यावेळेस बाबासाहेबांसोबत झालेली चर्चा त्या ज्या वेळेस प्रबुद्ध भारतची प्रेसमध्ये मिटिंगा व्हायच्या जे पास्ता रोडला मध्यंतरी त्याच्याबद्दल ते खूप मोठं काहोर झालं होतं. त्या ठिकाणी त्यांच्या मिटिंग्स व्हायच्या किंवा शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाच्या सुद्धा काय मिटिंग व्हायच्या शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी माझे वडील जायचे. ते पूर्ण वेळ काम करत नसले तरी सुद्धा त्यांचा एक चळवळीवर प्रभाव होता. सोलापूर शहराच्या जिल्ह्याच्या एक प्रसंग असा होता की बाबासाहेब आंबेडकरांनी नगरपालिका त्यावेळेस नगरपालिका होती महानगरपालिका नव्हती 6 सीट लढवण्याचे आदेश इथल्या दिले लोकांना. 5 सीट अशा होत्या की ती इझी निवडून येणार होते. पॅनल पद्धत होती. आणि 1 सीट अशी होती ती शेड्यूल कास्ट आणि आताची इराण वस्ती आणि विजापूर नाक्याचा परिसर म्हणजे संख्या बौद्ध समाजाची खूप कमी होती. मग तिथे जायला कोण तयारच नव्हतं. मग माझ्या वडिलांनी म्हणले की आपल्या पक्षाचा आदेश आहे पडायची सीट मी घेतो निवडून याची सीट तुम्ही घ्या. क्या बात आहे. आणि माझ्या वडिलांनी तिथे फॉर्म भरला आणि आमच्या जेवढ्या सायकली आहेत आमचं सायकलचं दुकान खूप मोठं होतं आणि सर्व उमेदवारांना दिला प्रचाराला आणि ते फॉर्म भरून त्यांचाच प्रचार करत राहिले. ते पडले परंतु 5 सीट निवडून आल्याचा आनंद त्यांच्या मनात होता. क्या बात आहे. क्या बात. अशी एकंदरीत त्यागाची आणि मोठ्या मनाची माझ्या कुटुंबाची असणारी पार्श्वभूमी तो इतिहास आहे आणि तो कोणी पुसू शकत नाही. पण असंही एक प्रसंग मी ऐकतोय की बाबा हयात असतानाच बाबासाहेबांची जयंती झाली. तो पण प्रसंग म्हणजे ते काय झालं होतं की बाबासाहेबांनी सांगून गेले
की माझ्या ह्या दिवशी माझा वाढदिवस आहे, हा त्यावेळी इथल्या लोकल लोकांनी त्या विचार केला की आपण बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस हे पांजाबा चौकामध्ये साजरा करायचा. हम्म. आणि पांजाबा चौकामध्ये बाजूला आता जे विनायक लॉज आहे हो, तिथं हो. राष्ट्रीय सायकल वृक्ष हो, नावाचं आमचं सायकल दुकान होतं. हो. मग ते कुठं करायचं हा प्रश्न पडला. माझ्या वडिलांनी म्हणले की आपण पांजोबा चौकामध्ये करू. सर्व व्यापाऱ्यांची मी बोलतो आणि सर्व व्यापाऱ्यावर म्हणजे सर्व समाजातल्या सर्व थरातल्या लोकांबरोबर यांचे खूप चांगले संबंध होते. कोणीही विरोध केला नाही. त्या ठिकाणी जयंती साजरी केली. तो 1952चा प्रसंग आहे. बाप. आणि त्यावेळेस मिरवणूक नव्हती काढली, परंतु जयंती मात्र साजरी केली होती. त्यानंतर मग मध्यंती जयंती उत्सव मंडळाची एक मध्यवर्ती समिती असावी. नाही, पण त्यावेळेस बाबासाहेबांनी नाराजी पण व्यक्त केली अशी ही चर्चा केली जाते. नाही, बाबासाहेबांनी म्हणलं होतं की तुम्ही माझा वाढदिवस वगैरे करू नका, आपली परिवर्तनाची चळवळ आहे, आपण उपेक्षित आहोत, आपण सापेक्ष आहोत, त्यामुळे तुम्ही करू नका, असं असं त्यावेळेच्या सर्व इथल्या लोकल कार्यकर्त्यांना नेत्यांना सांगितलं होतं बाबासाहेबांनी. परंतु काय म्हणाले की आपण उपेक्षित स्थितीतून सापेक्ष स्थितीकडे जायचं असेल तर बाबा तुमचे आदर्श आम्ही दरवर्षी ज्यावेळेस समाजासमोर ठेवू, इतर समाजासमोर ठेवू आणि तरच तुम्ही काय आहे ते समजणार आहे, त्यामुळे आम्ही हे करणार, तुम्ही आम्हाला कृपा करून परमिशन द्या, अशा पद्धतीची विनंती केल्यानंतर बाबासाहेबांनी त्यांचा राग थोडासा शांत केला. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे हा देखील एक मोठा इतिहास आहे. पण ह्याच्यामध्ये जसं तुम्ही नगरपालिकेचा प्रसंग सांगितला, आयदाळ्यांची उमेदवारी बाबासाहेबांनी ठरवली आणि ते देखील सोलापूरचेच उमेदवार होते. हा काय प्रसंग आहे? तर बाबासाहेबांचे अतिशय जवळचे सोलापूर शहरातले जर कोण असतील तर ते आयदाळेच होते. आणि आयदाळेंना विधानसभेची म्हणजे ज्यावेळेस म्हणजे ब्रिटिश सरकार होतं, ब्रिटिशांनी लोकशाही रुजवण्याचं काम केलं होतं आपल्या देशामध्ये, त्यावेळेस विधानसभेची तिकीट आयदाळ्यांना द्यायचं ठरवलं होतं. परंतु इथले जे लोक होते त्यांनी सरळ ठरवलं की हा काय म्हणजे उमेदवार योग्य नाही आणि बाबासाहेबांना आपण जाऊन विनंती करू की हे उमेदवार नको, आम्हाला उमेदवार बदलून द्या. त्यावेळेस इथला शिष्टमंडळ जाऊन बाबासाहेबांना भेटला. बाबासाहेबांनी सांगितलं तो दगड आहे, त्याला मी सिंदूर लावलाय, तुम्ही देव म्हणून पूजा केला पाहिजे, त्यांना निवडून आणणं तुमची जबाबदारी. गुपचूप आले, त्यांचा प्रचार केला, लोकांनी निवडून दिलं. म्हणजे एक क्षत्रिय नेतृत्व असल्याचा हे पण एक फायदा होतो. हा म्हणजे पण ह्याच्यामध्ये हे सगळं तुमचे प्रसंग, तुमच्या घरापासूनचा आलेला वारसा आंबेडकर हायस्कूल मध्ये गेल्यानंतर तो पुन्हा जोडले गेलेला तुम्हाला मिळाला. मग काय व्हायचं की रक्तामध्येच असतं काय गोष्टी. हा ज्यावेळेस आम्ही शिकत होतो हायस्कूलला त्यावेळेस 1972ला पॅन्थरची स्थापना झाली. हो राजा ढाळे, नामदेव ढसाळ यांचं साहित्य, यांचे विद्रोही विचार, यांच्या चळवळीचा म्हणजे धार आणि त्याच्यावर होणारा एकंदरीत देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे परिणाम, आम्ही थोडे वयानं कमी जरी असलो तर वाचनाचा छंद होता. आणि मग त्या ठिकाणचे असणारे जे ट्रस्टी आहेत जुने, ते मला विशेष महत्व देत होते, कारण त्यांचा मित्राचा मुलगा म्हणून. आणि मग मला कळत न कळत वाटायचं की माझ्या वडिलांमुळे मला या ठिकाणी थोडासा स्कोप मिळतोय. तर काय मिळतोय, तर माझ्या वडिलांनी चळवळीमध्ये काम केले, तर आपण सुद्धा असं काहीतरी केलं पाहिजे हे मनोमन हायस्कूल पासून वाटत होतं. म्हणजे ती उर्मी हा होती. त्यामुळं काय व्हायचं की ज्यावेळेस पॅन्थरच्या मोर्चे असायचे, आंदोलन असायचे, मी हाफ चड्डीवर सुद्धा माझ्या काही मित्रांच्या सोबत त्या चळवळीमध्ये असत. त्यावेळेच्या पॅन्थरच्या पहिल्या फळीमध्ये तुम्ही कुणाकुणाला बघितलं, म्हणजे तुम्ही शालेय जीवनात असताना? त्यावेळेचे पहिले जे आपले इथले अध्यक्ष होते कपाळे नावाचे, कपाळे. त्याच्यानंतर मग रिकेबे आले. हो रिकेबे नंतर मग फॉरेस्ट मध्ये परकाळे नावाचे होते, हो. ते आले. राजा तळवंडारी पण होते. राजा तळमंडे नंतर आले. परकाळे नंतर सीता सावंत आले. हो. सीता सावंत नंतर मग शिवगो सोनकांबळे आले. अरे वा. आणि शिवगो सोनकांबळे नंतर बीबी बनसोडे आले, न्यू वजारपेठचे. मग त्याच्या काही कौटुंबिक अडचणीमुळे तो गोव्याला निघून गेला आणि अध्यक्ष विना चळवळ चालू होती. आणि चंडक हायस्कूल मध्ये मिटिंग झाली तेव्हा त्या मिटिंगला रामदास आठवले आलेले होते. त्यावेळेस मी म्हणालो की अध्यक्ष शिवाय हे चाललेलं आहे, तर हे नेतृत्व मिलिंद नगर मध्ये असलं पाहिजे तरच हे होऊ शकतं. हा कधीचा प्रसंग 89चा असेल.
हा हा सध्या 88-89चा असा हा 88-89 88-89चा नाही, हा हा साधारण 81-82चा होता. हा म्हणजे 81-82 पासून 79चाच होता. म्हणजे तेव्हापासूनचा हा 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 आणि मग त्यावेळेस मग कुणाला करायचं, मग आम्ही आमचे मिलिंद नगरचा राजा हा तळवंडारे, हा मग आम्ही त्यांचं नाव सुचवलं. हा. राजा सर्वोदयने त्याला अनुमोदन दिलं हा आणि ते अध्यक्ष झाले. पण 1-2 वर्षामध्ये 81 साली त्यांचं निधन झालं. हम्म. चळवळीची पोकळी झाल्याचं आपल्या त्यावेळेचे अरुण कांबळे, गंगाधर गाडे, त्यांच्या रामदास सभा आठवले, कधी ऐकल्या तुम्ही? अरुण कांबळे, गंगाधर अजून गाडे किंवा राजा ढाले किंवा नामदेव ढसाळ यांच्या सभा प्रत्यक्ष असं म्हणजे मैदानात उभारून कधी? आम्ही ज्यावेळेस हायस्कूलला शिकवत होतो हा त्या राजा ढालेंची सभा अरुण कांबळे वगैरे आलेले होते. सुभाष चौकात होती, म्हणजे लक्की चौक, लकी चौकात त्यावेळेचा सुभाष चौक. त्यावेळेस लकीच हॉटेल होतं म्हणून लकीच. लक्की चौक. हा तर तिथे झालेली जी सभा होती त्यावेळेस अरुण कांबळेनं जे भाषण केलं होतं, काय जरा मुकडा सांगा जरा. मग रंगावैद्य अध्यक्ष होते त्या सभेचे. सभेचे रंगावैद्य रंगावैद्य होते. विश्व अध्यक्ष. समाचारचे हो हो नाही संचारचे. संचारचे. हा तर त्यावेळेस अरुण कांबळेने वास्तविक त्यावेळेच्या परिस्थितीनुसार बोललेलं होतं. म्हणजे परिस्थिती काय होती, पार्श्वभूमी सांगा म्हणजे. त्यावेळेस हिंदू समाज हा विरुद्ध अनुसूचित जातीने जमातीतले लोक, हा असा जो संघर्ष होता परिवर्तनाचा, त्यावेळेस आता हिंदू म्हणजे सर्व हिंदू नाही, हा हिंदूतले जे जे वरिष्ठ आहेत हा ते म्हणजे ही सर्वच चळवळ हिंदू. दाबण्याचा प्रयत्न करत होता हा. आणि त्यावर सत्ताधारी त्यांच्या सोबत असायचे. हम्म, आणि म्हणून ते अरुण कांबळेने कदाचित त्या तारुण्याच्या वयामध्ये हम्म. त्याने ते भडीक शब्द वापरले असतील. दंगल झाली म्हणतात त्या अरुण कांबळेंच्या भाषणानंतर. हा सुभाष चौकात झाली. हा मग त्यानंतर ती आम्ही तिथला बाबासाहेबांचा फोटो घेतला, मिलिंद नगरला आलो, मी सर्व होतो दोघं. त्यानंतर खूप मोठी दंगल होणार होती, परंतु काळे नावाचे काळेचुंडा एसपी होते, हम्म, त्यांनी आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्न झाला. हम्म, परंतु वातावरण दगदगत होतं, हम्म. इतकं तप्त होतं की त्याची तीव्रता 1977 पर्यंत होती. बरोबर. आणि 1977ला ज्यावेळेस मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा ठराव विधिमंडळाच्या 2 सभागृहामध्ये सहमत झाला, त्यावेळेस मराठवाड्यामध्ये खूप मोठी दंगल झाली. म्हणजे पुलोचं सरकार असताना हा संमत झाला. हा प्रकार घडलेला होता. हो. आणि त्यामुळं झालं असं की दर 15 ऑगस्टला आम्ही काळा दिवस पाळतो. मग काळा दिवस पाळायचा इथे प्रसंग पहिलाच होता. मग आम्ही त्यावेळेस मोर्चा काढला होता सर्व विद्यार्थ्यांनी पॅन्थरच्या बॅनर खाली. तो मोर्चा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडून एम्प्लॉयमेंट चौक, फॉरेस्ट स्टेशन मार्गे, नवी पेठ, दत्त चौक, कलेक्टर ऑफिस अशा पद्धतीने गेलेला होता. त्यावेळेस हा काळा दिन साजरा केल्यामुळं वातावरण खूप तप्त झालं. म्हणजे स्वातंत्र्य कुठल्या गाडविणीचं नाव ह्या मतळ्याखाली तुमचं हे आंदोलन होतं. हा आंदोलन होतं. आणि त्या आंदोलनामुळे झालं असं की राजा तळवंडारे मेकॅनिक चौकात गेले होते, त्यांच्यावर काही पोलिसांनी हल्ला केला असं आम्हाला समजलं. बरोबर. आणि आम्ही मग मिलिंद नगर मधले सर्व पोरं पळत गेलो तिथे. दंगलीची सुरुवात अशी झाली. म्हणजे तिथूनच हा, कॉलेज आणि जीवनामध्ये असताना काय म्हणजे असे प्रसंग चळवळीला अनुसरून. मग त्यावेळेसच आम्ही प्री डिग्रीला शिकवत होतो. हा आणि मग ती एवढी मोठी दंगल झाली की मला वाटतं सोलापूर शहरातील सर्वात मोठी दंगल ती आहे. बरोबर. अगदी रात्री साधारण 8ला सुरू झालेली दंगल ती सकाळच्या 10 वाजेपर्यंत होती. एकमेकावर दगड टाकायची. सोलापूर शहराला दंगलीचा इतिहास खूप मोठा आणि खूप जुना आहे. पण दंगल नेमकी ही ह्याच कारणाने व्हायची? ते कारण काय आहेत त्या याच्याबद्दल नाही, परंतु जे ज्या लोकांना गैरसमज करून दिला गेला की आपल्या हे विरोधक आहेत, त्यांना ज्या हल्ला करणाऱ्याला हे माहिती नव्हतं की त्यांच्या हक्कासाठी आम्ही लढतो. बरोबर. कारण 77 साली ज्यावेळेस जनता सरकार होतं, जनता सरकारमध्ये मंडल आयोगाची जी स्थापना झाली आणि त्या स्थापनेमध्ये ओबीसी समाजाला खूप मोठं स्थान देण्यात आलं. आणि आमच्याप्रमाणे त्यांना सुद्धा सवलत मिळावी या उद्देशानं तेव्हापासून मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी आमचे आंदोलन सुरू झाले. दुर्दैवानं जनता सरकार गेलं, काँग्रेसचं सरकार आलं.
त्या सरकारच्या वेळेस आम्ही जे आंदोलन केले त्यावेळेस जो प्रचार झाला तो अशा पद्धतीने झाला की ऑलरेडी यांना एवढं दिलेलं आहे सरकारनं, म्हणजे तरी सुद्धा आणखीन सरकारचे मागतात. जावई, हा सरकारच्या जावाई उपरोधिक हा. शब्द. परंतु त्यावेळेस आमच्याकडे माध्यमांची जी ज्याच्या पद्धतीनं आमच्यावर नजर असावी तेवढी नव्हती. म्हणजे माध्यमाकडून जागाही मिळत नव्हती. हा. हा मग त्यामुळे झालं असं की आम्ही ओबीसी समाजाचं मनपरिवर्तन करण्यासाठी त्यावेळेस कमी पडलो. अरे बापरे. ज्या ओबीसी हा. ज्या ओबीसी समाजाला त्यांनी चळवळ करायला पाहिजे त्यांनी केली नाही. त्यांच्या हक्कासाठी जेवढी आम्ही दलित प्रांताच्या नावानं चळवळ केली तेवढी इतर कोणीही केली नाही. त्यांना ज्यावेळेस अंमलबजावणी झाली त्यावेळेस समजलं की ते त्यांच्यासाठी आम्ही लढतो आणि त्यावेळेस दंगली बंद झाली. म्हणजे हा जसा प्रसंग तुम्ही इथला सांगताय तसंच मुंबईमध्ये देखील पॅन्थरवर अशाच पद्धतीचे आक्रमण व्हायचे आणि अशाच पद्धतीनं पॅन्थर चळवळ मोडीस काढण्याचा प्रयत्न केला जायचा. पण ज्या पवारांनी पुलोद आघाडीतून नामांतराचा ठराव पारित केला त्याच पवारांनी हे इतके मोठं म्हणजे चळवळ संपवण्याचाही आरोप त्यांच्यावर केला जातो. आता काय माहित का, शरद पवार हे सत्ताधीश आहे. शरद पवार एवढं या देशामध्ये मला वाटत नाही की वयाच्या 84 पर्यंत कोण चळवळीमध्ये राहिला असेल. तो माणूस मुळातच चाणक्य. त्यामुळं त्यांनी त्यांच्या सोयीचं राजकारण केलं. त्याला ह्याने का बळी पडावं हा एक प्रश्न आहे ना. आपल्या लोकांनी का बळी पडावं. मग हे आपले म्हणजे सुरुवात काय त्यांनी केलेली नव्हती. सुरुवात तरी ज्यावेळेस 64 साली भूमिहीनांचा सत्याग्रह झाला दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली, तो भूमिहीनांचा सत्याग्रह जेल भरो आंदोलन होतं. त्यामध्ये जी संख्या होती अटक करून घेणाऱ्याची त्यामुळं सरकारला खूप मोठा आदरा बसला होता. आणि नेहरूच्या निधनानंतर शास्त्रीकडे पंतप्रधान पद आलेलं होतं आणि मग शास्त्रीने त्याची दखल घेतली आणि दादासाहेब गायकवाडांना पाचारण केलं की तुमचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेमध्ये तुम्ही आमच्या सोबत या. आणि त्यामुळं त्यावेळेचे तत्कालीन जे नेतृत्व होतं त्यांनी तो निर्णय घेतला आणि काँग्रेस रिपब्लिकन पक्षाची युती झाली. आणि त्यावेळेस लोकसभेवर दादासाहेब गेले. लोकसभेचे उपसभापती बॅरिस्टर खोब्रागडे होते. भंडारे होते. हा. भंडारे हे लोकसभेला दक्षिण मध्य मुंबईमधून निवडणूक लढवलेले होते. अशा पद्धतीनं हे सर्व प्रकार होता. हा प्रसंग जेव्हा घेतला जातो त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की बाबा 1989 ला पॅन्थर आणि पॅन्थर बरखास्तीनंतर भारतीय दलित पॅन्थर त्यानंतरचा एक जो काय मॉप होता तरुणाचा की तुम्हाला माहित होती पॅन्थर ही बरखास्त केली आहे किंवा बरखास्त होतीये किंवा ह्यांच्यामध्ये वैचारिक वादामध्ये एक चळवळ कुठेतरी अशी विखुरली चालली आहे. 1989 ला भारतीय दलित पॅन्थरचं अधिवेशन सोलापूर शहरामध्ये झालं हो मैदानावर. ती ताकद म्हणजे ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी लक्ष दिलं होतं ह्या चळवळीकडे तसं शरद पवारचं लक्ष त्या अधिवेशनावर होतं. आणि शरद पवारने रामदास आठवले आणि त्यावेळेचे जे कोण नेतृत्व होतं त्यांना पाचारण केले की तुम्ही सत्तेत या. तुम्हाला आता आम्ही म्हणजे पूर्वी गवई हे सभापती उपसभापती वगैरे व्हायचे, तसं नाही म्हणले, तुम्ही डायरेक्ट मंत्रीच व्हायचं. अरे बापरे. हा. आणि मग त्यांनी अट ठेवली की पॅन्थर तुम्हाला डिझॉल्व करून रिपब्लिकन पक्षामध्ये यावं लागेल. मला वाटतं ऐक्याची पहिली भूमिका ही काँग्रेसचीच होती आणि त्याला बळी पडून नेतृत्वाने ऐक्याची पहिली सभा घेतली 1973-74 दरम्यान. कसं आहे हे विषय अदृश्य आहेत. याला आपण ठामपणे दुजारा देऊ शकत नाही. बर. कारण हे कसं आहे पडद्या पाठीमागे झालेल्या घडामोडी आहेत. आणि 72 साली जो चळवळीचा वेग होता वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यावेळेस काय झालं की नामदेव ढसाळांचं गोलपीठ नावाचं जे
संग्रह होता. हो, कविता संग्रह. कविता संग्रह. त्या संग्रहालया म्हणजे त्याच्या कविताच्या ते संग्रह होतं, त्याला शासनाने पुरस्कार जाहीर केला. राजा ढालेंना राग येणं स्वाभाविक होतं, कारण राजा ढाले सुद्धा तसाच म्हणजे आक्रमक अशा पद्धतीचा लेखक आणि नेता होता. मग त्यावेळेस जे कम्युनिस्टांची जी नेती होती, डांगेंची कन्या, तिनं नामदेव ढसाळला पकडलं. म्हणजे त्यावेळेस कम्युनिस्टांचं आणि काँग्रेसचं साठलोटा असणार काहीतरी. आणि मग त्यावेळेस लोकसभेची एक निवडणूक लागली. ह्या दोघांमध्ये फाटायला सुरू झालं. पोटनिवडणुकी संदर्भात हा, बोलताय मग तुम्ही? ते त्या निवडणुकीमध्ये भंडारे रामराव अधिक बॅलिस्टर अधिक हे उभारले होते. काँग्रेसचा काँग्रेसकडून. उमेदवार कोण होता हे माहिती नाही, बॅलिस्टर, पण डांगेची कन्या मात्र रिंगणामध्ये होती. हो. त्या दलित पॅंथरने निर्णय घेतला दक्षिण मुंबईमध्ये की या निवडणुकीवर आपण बहिष्कार घालायचा. तर त्यावेळेस दक्षिण मुंबई किंवा दक्षिण मध्य मुंबईमध्ये बौद्धांची संख्या एवढी प्रचंड होती की त्यावेळेस असणाऱ्या मतपेट्या होत्या. त्यावेळेस त्या सर्व मतपेट्या त्या ठिकाणच्या सर्व रिकाम्या आल्या. झालं असं की काँग्रेसला मिळणारे मत कमी झाले आणि कम्युनिस्टाचा उमेदवार आला. आणि त्यावेळेस गृहमंत्री शरद पवारच होते. गृहराज्यमंत्री होते. गृहराज्यमंत्री. आणि त्यांच्याकडे ती जबाबदारी होती. हे अदृश्य आहे म्हणून म्हणालो ना, असं आपल्याला ठामपणे सांगता येणार नाही. ते तरुण होते त्यावेळेस. आणि मग शरद पवार, मी मुळातच म्हणालो, चाणक्य होते. ते सत्ता कशी टिकवायची हे त्या माणसाकडून समजलं पाहिजे, समजावून घेतलं पाहिजे. त्याला बळी आपल्या लोकांनी पडायला नाही पाहिजे होतं. मी तर त्यांना दोष देत नाही, त्यांना पण देत नाही, यशवंतराव चव्हाणांना पण देत नाही. मी आपल्या चळवळीतल्या नेत्यांना देतो. कारण काय की प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांना ज्या मिळणाऱ्या सुविधा आहेत आणि सत्तेमध्ये जाणाऱ्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत, ह्याच्या काल्पनिक त्याने म्हणजे विचार करून तडजोड केली असं मला वाटतं. सत्तेपासून मिळणारा लाभ आणि चळवळीपासून मिळणारी वेदना ह्याच्यामधला अंतर समजायला राजा इंगळेंना वेळ लागला. मी सुरुवातीपासूनच याचं आकलन करत होतो आणि त्यावर मी भाष्य केल्यामुळं तर माझ्यावर म्हणजे थोडस साईड करण्याची पद्धती माझ्यावर तयार झाली. नाही, अशा पद्धतीचं साईड झाले की हाराचा देखील प्रसंग तुमच्यावर आलेला होता. बरेचसे आहेत. हाराचा प्रसंग आहे, समोरच्या जनसमूहाचा टाळ्याचा प्रसंग आहे. त्यामुळं काही लोक म्हणजे हितचिंतक लोक की नेतृत्वाला सांगायचे की आज हा इथं आम्हाला ओव्हरटेक करतोय, उद्या तुम्हाला सुद्धा करेल. वादच नाही म्हणजे परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती. माझ्या तशी मानसिकता नव्हती. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. बरोबर. नसता तर मी माझ्यावर अन्याय व्हायला म्हणून मी दुसऱ्या सत्ताधारी पक्षात गेलो असतो. हो, सहजच शक्य झालं असतं. मी आमदार झालो असतो, खासदार झालो असतो, कदाचित मंत्री झालो असतो, मोठमोठ्या महामंडळाचा चेअरमन झालो असतो, काही मिळाले असतं मला. मी तसं केलो का? आजच्या या वयामध्ये आता काही वर्षानंतर मी 70चा होईल, परंतु आजही मी तडजोड केलेली नाही. मला बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ अभिप्रेत आहे, मला सत्ता अभिप्रेत नाही. मी जगण्यासाठी सक्षम आहे, माझं कुटुंब जगण्यासाठी मी सक्षम आहे. जेवढं लागतं तेवढं मी कमवू शकतो चांगल्या मार्गाने. मला तडजोड करायची नाही. ही जर भूमिका नेतृत्वांची असती तर आजची चळवळ हे सत्ता तिच्याकडे वाटचाल असते. साहेब, एक प्रसंग असा आहे की रामदास आठवले हे राज्याचे समाज कल्याण मंत्री होते आणि एक दबदबा पॅन्थर, भारतीय दलित पॅन्थर आणि रिपाई ह्याचं एक जी काही मॅजिक होतं ते राज्याच्या राजकारणावर परिणाम करणार होतं आणि दिसत होतं, रिझल्ट होता. हे सगळं माहित असताना सत्ता आहे, सत्तेमध्ये आपला नेता आहे, हे सगळं असताना एखादं महामंडळ किंवा एखादी योजना किंवा DCC बँकेचं कर्ज अशा पद्धतीची एक उद्योग अशी कल्पना म्हणजे त्या नेतृत्वाकडून किंवा तुम्हाला प्रोत्साहन देणारे अशा काही गोष्टी अशा कधी घडल्या नाहीत का? काय माहित का की प्रकार असा आहे की सत्ता मिळवण्यासाठी ग्रामपंचायत ते लोकसभा, सहकार संस्था ते सहकार फेडरेशन, बँकेचे कर्ज ते उद्योग, याचा आकलन करणारा, अभ्यास करणारं नेतृत्व तयार झालं नाही.
हे आंबेडकरी चळवळीचं खूप मोठं दुर्दैव आहे. म्हणजे अर्थकारणावर भाष्य करणारं नेतृत्व नेतृत्व तयार झालं नाही. मग पहिल्या मीटिंग मध्ये रामदास आठवलेच्या सर्व कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या योजना सांगितल्या. आम्हाला गाड्या द्या, आम्हाला दारूचं हे द्या, आम्हाला ते द्या, मग त्याने एक कल्पना मांडली की तुम्ही सांगा तुमचे काय असतील ते आपण आणण्याचा प्रयत्न करू. मग त्यावेळेस मी काय केलं, आता माझा जास्त शहाणपणाच मला नडला. मी काय केलेलं होतं की आता आपण ऑलरेडी सत्तेत आहोत, आपण नवी पेठ सारखी बाजारपेठ तयार करू शकत नाही, टिळक चौकासारखी बाजारपेठ तयार करू शकत नाही, तर औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्पादन क्षेत्रामध्ये आपण जाऊ शकतो. त्यासाठी त्या ज्या ज्या जिल्ह्याची महाराष्ट्रभराची मी कल्पना मांडली होती की त्या त्या ठिकाणची लोकसंख्या, त्या ठिकाणी होणारं उत्पादन, त्या ठिकाणी असलेले शेतमालाचं उत्पादन याच्यावर उभारून ॲग्रो इंडस्ट्री किंवा अन्य इंडस्ट्री उभा करण्यासाठी आपल्याला स्कोप आहे. पण त्यासाठी औद्योगिक वसाहती निर्माण करू, त्यामध्ये 50, 100, 200, 300, 400 ज्या असते ते उद्योजक तयार करू. त्या उद्योजकांना महात्मा फुले किंवा बँका किंवा सिडको अशा ज्या फायनान्सच्या कंपन्या होत्या, जे वित्त पुरवणाऱ्या, त्यांच्याशी आपण जर बोलणी नेतृत्वाने केली तर ते शक्य होतं. आणि त्यावेळेस आपण जर यशस्वी झालं आणि यशस्वी झाल्यानंतर प्रत्येक उद्योजकाकडून आपण जर 10,000 जमा घेते आणि त्याच्यासाठी एक महाराष्ट्र लेवलवर औद्योगिक बँक आपण स्थापन केली तर कायम आपण सत्तेमध्ये राहून ही कल्पना मांडली आणि याच्यावर आपण चॅरिटी असणाऱ्या संस्था उभा करू शकतो, अन्य काही उभा करू शकतो, म्हणजे ज्या फायनान्शियल सेक्टर आहे ते उभा करू शकतो. ही कल्पना मी त्या मीटिंग मध्ये मांडली. दुर्दैव असं की त्यानंतर राज्य कार्यकारिणीचं मला कधी पत्र आलं नाही, मीटिंगला मला बोलवलंच नाही. काय कारण असू शकतं? आता त्यांना काय, त्यांची काय अदृश्य मानसिकता होती का नाही, असेल. पण असं सत्तेमध्ये आपलं नेतृत्व आहे म्हणल्यावर तुम्हाला एका सहकार संस्थेमध्ये काही सदस्य, मागासवर्गीय सदस्य म्हणून कधी निमंत्रण माझी ती इच्छा नव्हती, आपलं नव्हती, पण असं कधी आले होते ना बरेचसे तसे मला ऑफर आलेले होत्या, मी नको म्हणून सांगितलं. डीसीसी बँकेचं लोन घ्यावं किंवा 100-500 कोटीचं लोन. डीसीसी बँकेकडे आपली नजर नव्हती, आपली राष्ट्रीयकृत बँकेकडे होती. राष्ट्रीयकृत बँकेकडून माझी संकल्पनाच अशी होती की आपण जे उत्पादन करू त्याचं मार्केट हे सरकारने उपलब्ध करून द्यायचं, सरकारने करायची आणि सरकारने ती खरेदी करून बाजारपेठेत द्यावं. आज ही आपण ही संकल्पना राबवू शकतो साहेब, आज ही गरज आहे त्या कल्पनेची, परंतु त्याला राजकीय आश्रय खूप महत्वाचा आहे आणि नेतृत्वाची असणारी जी मानसिकता आहे, इच्छाशक्ती ती असायला हवी, तरच हे होऊ शकतं. अभावाने आपल्याकडे नाही. कारण कसं आहे, नसता आजच्या आपल्या तरुणामध्ये असणारी जी गोंधळाची परिस्थिती ती निर्माण झालेली. आपण एक उद्योग पूर्व भागामध्ये जसं होतं तशी आपल्या पश्चिम भागामध्ये आपली पण परिस्थिती असते आणि महाराष्ट्रभर असते, राज्यभर. या अर्थकारणामध्ये किती मोठा सहभाग राहिला. आणि त्यामुळे कसं आहे की आपल्या वेगवेगळ्या फायनान्स सेक्टर वाढल्या आहेत. कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे हे सर्व करू शकलो. माझे विचार अशा पद्धतीचे होते, परंतु ते विचार काही लोकांना आवडत नव्हते. तुमच्या दोस्ताची भूमिका या तुमच्या मताशी सहमत? आता कसा दोस्त खूप आहे त्यामुळे कसं सांगू मी. कोण कोण होते दोस्त? आता ती नावं घेणं बरोबर नाही, उचित नाही. कॉलेज जीवनापासूनचे जे मित्र कोण? म्हणजे लहानपणा कसं आहे की तो विषय फार वेगळा, भरकटत जाऊ आपण. कारण कसं असते, व्यक्तिगत लेवलवर आपण बोलणं कोणाचा बरोबर नाही. कारण कसं होतं की याला मग फाटे फुटत जातात, म्हणजे क्रिया प्रतिक्रिया, हल्ले प्रतिहल्ले होतात, शाब्दिका असे नव्हे. बरं साहेब, आता इतकं जर का तुम्ही आठवले साहेबांबरोबरचा सहवास तुम्हाला लाभलेला असेल तर आठवले साहेबांची मानसिकता पण तुमच्या लक्षात आली असेल की समाज, सामाजिक प्रश्न, समाजाची उन्नती, समाजाचा विकास, ह्या विचारावर हे गेलेलं नेतृत्व. काँग्रेस त्यावेळेस काँग्रेस बरोबरच आपण असावं किंवा सत्ताधाऱ्याबरोबरच असावं ही मानसिकता तयार झालेली होती का हे समीकरण होतं राजकारणाचं? काय असतंय, तुम्ही स्वतः निवडून आणल्यानंतर सत्तेमध्ये गेला की तुमचा एक प्रभाव वेगळा असतो.
तुम्ही आत पाठीमागल्या दरवाजातून सत्तेमध्ये गेला तर तुम्हाला प्रेशर खाली लावावं लागतं. आणि प्रेशर खाली येणारे लोक असा स्वतंत्र विचार करू शकत नाही. त्याला एकच उत्तर आहे. हो. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही चळवळ केली, तुम्ही अनेक चळवळीचे नेतृत्व बघितलं, वडिलापासूनचा वसा तुम्ही इथपर्यंत घेऊन आलात. पण हे करत असताना दलितांमध्ये असलेली अस्पृश्यता म्हणजे महार, मांग, ढोर, चांबार यांच्यामधली असलेली अस्पृश्यता गेली पाहिजे अशी मानसिकता किंवा ह्याच्यावर विचार कधी केला जातो? काय असतं, हे विचार माझ्या सुरुवातीपासूनच होते. ह्या उदात्त अंतःकरणानेच आपण शिंदे साहेबांना मदत करत होतो ना. आणि याचा प्रयोग मी बहुजन क्रांती मोर्चाच्या वेळेस केला की हे सर्व लोक आपल्या सोबत घ्यायचे. अगदी ओबीसीना सुद्धा सोबत घेतलं होतं. परंतु काय असते की एखाद्या जिल्ह्यापुरतं, एखाद्या शहरापुरतं ही मर्यादित अशा पद्धतीची अशी चळवळ असायला नाही पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यावेळेचे जे काँग्रेसचं नेतृत्व होतं त्यांनी सातत्याने प्रयत्न केला की बाबासाहेबांना महार समाजापुरतं किंवा बौद्ध समाजापुरतंच मर्यादित करायचं. आणि प्रेस मीडिया त्यांच्यासोबत होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरला ह्या सीमेच्या पलीकडे जाऊ द्यायचं नाही. परंतु तरी सुद्धा बाबासाहेबांचा प्रभाव एवढा मोठा होता की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले उमेदवार निवडून येत होते. त्याचं कारण असं की बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कार्यकर्ते जे त्यावेळेस विचार मांडत होते तो विचार दलित पॅंथर नंतर जे आक्रमक आंदोलन झाले त्यावेळेस जो काही वरिष्ठ समाज होता त्या वरिष्ठ समाजानं मध्यमवर्गीयांना भडकावण्याचं काम असंच केले की हे आपले विरोधक आहेत. त्यामुळं तुम्हाला राजकीय बाळसं पाहिजे ती येऊ दिलंच नाही. आणि त्यामुळं स्वबळावर किंवा आघाड्या करून आपण निवडून येणं ही जी मानसिकता आहे ती आपल्यात आलीच नाही. आणि त्यामुळे आज आपली अधोगती झाली. पण अंतर्गत असलेले हेवे दावे किंवा अंतर्गत असलेला पुरुष अस्पृश्य हा भेद आजही कायम आहे. काय की हे का घडतं त्याचं कारण असं आहे. आपण पण थोडं विशाल अंतःकरण दाखवलं पाहिजे. समजा एखाद्या वॉर्डामध्ये आता महानगरपालिकेपासून आपण सुरू करू. एका वॉर्डामध्ये आपली संख्या जास्त असेल बौद्धांची, तिथे एका मातंगाला, एखाद्या ढोराला, एखाद्या चांबाराला आपण तिकीट देऊन निवडून आणलं तर त्या समाजाचे लोक आपल्याकडे आकर्षित होतील ना. तो प्रयोगच आपण केला नाही. याच्या विरुद्ध जनसंघ हे ब्राह्मणाचे जरी पक्ष असला तर त्यांनी ब्राह्मण कम्युनिटी मधून ओबीसीला निवडून आणायचे, मध्यमवर्गीय सुवर्णांना निवडून आणायचे. आणि त्यामुळं तो आज पक्ष जो डिपॉझिट जाणारा या देशातला सर्वात मोठा पक्ष कुठला असेल डिपॉझिट जाणार तर तो संघ होता, जनसंघ. आज त्या जनसंघाचं परिवर्तन होऊन भारतीय जनता पार्टी झाली. ती भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे. त्यांचा जो प्रवास आहे त्यागाचा प्रवास आहे. तो त्याग करण्याची प्रवृत्ती आमच्या नेतृत्वाकडे आणि कार्यकर्त्याकडे नसल्यामुळं आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो. पण हा प्रयोग उत्तर प्रदेशमध्ये यशस्वी करून दाखवला बसपाने. ओके, मग महाराष्ट्र हे आंबेडकरांच्या चळवळीचं केंद्र असताना इथं झालं हे फार मोठं दुर्दैव आहे. दुर्दैवच म्हणावं लागेल. पण ह्या सगळ्या विषयामध्ये तुम्ही जेव्हा एक संकल्प केला होता की नामांतरानंतरच मी माझा विवाह करेन, हा संकल्प नेमका कशासाठी आणि का? काय खरं तर त्यामध्ये शपथ घ्यायला मी नव्हतोच. त्यात आम्ही खूप छोटे कार्यकर्ते होतो. परंतु त्यावेळेच्या ज्या नेत्यांनी जे अरुण कांबळे असतील, रामदास चटोल्याचं, गंगाधर गाडेचं ऑलरेडी लग्न झालेलंच होतं, किंवा त्यावेळेचे जे बाकीचे एस एम प्रधान वगैरे वगैरे, टी एम कांबळे हे ते जे होते त्या सर्वांनी शपथ घेतली जाहीरपणे की नामांतर होईपर्यंत आम्ही लग्न करणार नाही. आणि त्यांनी घेतलेली शपथ मी पूर्ण केली. क्या बात आहे, क्या बात आहे. पण नामांतर हे पूर्ण झालं? हो, पूर्ण नाही झालं, विस्तार झाला. परंतु त्या विस्तारामध्ये काय वेळेस कसं असतंय, हे तडजोडीचं राजकारण होतं. कारण शरद पवारांना भविष्यामध्ये राजकारण करायचं होतं. मराठवाडा म्हणजे मराठा शब्द त्यामध्ये असल्यामुळे मराठा समाज दुखू नये याचं त्यांनी काळजी घेतली. आणि त्याच्यासोबत आपल्याला घेतलं, पहिला आपल्याला दिला, नंतर मराठा समाजाला घेतलं. हे क्रांतीच आहे. तसे शरद पवारांच्या विशाल अंतःकरणाचा तो एक भाग आहे. क्या बात आहे. ते आपल्याला मान्य करावंच लागेल, कारण तो राजकारणी आहे. हा राजकारणानं कोणाचे मत घ्यायचे आणि कोणाचे सोडायचे हे त्यांना चांगलं आकलन होतं.
आणि भविष्यामध्ये भविष्य ओळखणारा, काळाचे पावलं ओळखणारा हा तो नेता असल्यामुळे त्यांनी हा मधला मार्ग काढला आणि आपण सर्वांनी तो स्वीकारला. आज आठवले साहेब एनडीए मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? हे आठवले आणि ते आठवले, फरक काय आहे? काय त्यांच्यात आता माझा ज्या काही चळवळीतल्या संबंध नाहीये. आज चळवळीच्याच आठवलेबरोबर माझे संबंध होते, सत्तेमधल्या आंबेडकर आठवलेशी माझे संबंध नाही, त्यामुळे ते कशा आहेत आज मला माहिती नाही. क्या बात आहे. म्हणजे हे वाक्य पण खूप महत्वाचं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये आजच्या तरुणाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? आजच्या तरुणाबद्दल मला खूप खेद वाटतो. दलित पॅन्थर जर डिझॉल्व्ह केली नसती तर आजची जी छोटे छोटे संस्थानं तयार झालेत, आज जो म्हणजे पूर्वी काय होतं, एक थोडा उदाहरण देतो. बाबासाहेब असताना सुद्धा गट होते, मुंबईचे, औरंगाबादचे, पश्चिम महाराष्ट्राचे, असे वेगवेगळे विचार होते, विचारधारा होत्या. बाबासाहेबांच्या निधनानंतर 1959ला रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला. दुरुस्त आणि नादुरुस्त वाद सुरू झाला, 2 गट झाले, दादासाहेब गायकवाड आणि बी.सी. कांबळे. त्यानंतर पुन्हा एक 3रा गट झाला, बॅरिस्टर खोब्रागडे. तोपर्यंत काय होतं की गट हे नेत्यामध्ये होते, कार्यकर्त्यामध्ये किंवा जनतेमध्ये नव्हते. दलित पॅन्थर आली, ते दलित पॅन्थर हे वैचारिक नेतृत्व होतं, आक्रमक जरी असलं तर वैचारिक होतं. आणि डायट झोपडीमधून रस्त्यावर आल्यानंतर प्रत्येकाच्या इच्छा वाढू लागल्या, मग नेत्याचे गट हे कार्यकर्त्यामध्ये आले. आणि त्यानंतर आज परिस्थिती अशी झाली की आपण सत्तेकडे चालल्यामुळे की ती गट आता समाजामध्ये आली. आता हे काय झालंय की आपल्या भाषेमध्ये हे वाकड किंवा आपण गोधडी म्हणतो तशी परिस्थिती झाली. छोटे छोटे पॅच झालेत, 2 पॅच होते ते आपल्याला शिवणं खूप सोपं होतं. आता एवढे पॅच झालेत की त्यांना शिवणं इतकं अवघड आहे. यासाठी एखादी मोठी चळवळ उभारावं लागेल आणि तरुणांची तशी चळवळ जोपर्यंत उभा राहणार नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित आंबेडकरी चळवळीतला युवक आहे त्याला आपण जोडू शकत नाही. आता तो सैरावारा झालाय. वैचारिक अधिष्ठान पण आजच्या तरुणामध्ये दिसत. काय झालंय की वैचारिक अधिष्ठान म्हणण्यापेक्षा बाबासाहेब डोक्यावर घेण्याची पद्धत वाढली, बाबासाहेब डोक्यात घ्यायची पद्धत संपली. कमी झाली का संपली? संपली जवळपास. कारण विचार करणारा, अभ्यास करणारा हा कार्यकर्ता आमच्यासारख्या शिकलेल्यांचा मुलगा. आम्ही काय म्हणतो, म्हणजे मी म्हणत नाही, परंतु माझ्यासारखे लोक काय म्हणतात की आता ही चळवळ एवढी विचित्र झाली, बाबा कुठं तू नोकरी कर, बाबासाहेब समजला ना तुला, तू तुझ्या आयुष्यामध्ये तू पालन कर. आणि जे आता 12वीच्या पुढे जायची तयारीच नाही. या पूर्वी काय होतं की झोपडपट्टीमध्ये आणि खेड्यामध्ये जे शैक्षणिक वातावरण होतं ते आज ते राहिलेले नाही. आज फक्त जे शिकलेत पुढे गेलेत त्यांचेच पोरं जास्त शिकतात. क्वचितच एखादा झोपडीतला किंवा गरीबाचा किंवा खेड्यातला विद्यार्थी पुढे येतोय. त्याचे कारण हेच आहेत की बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे आकलन अभ्यास करून मिळतं ते असं भरकटत जाण्याने मिळत नाही. तुम्ही वाचलेला आंबेडकर हा समाजवादी आंबेडकर होता आणि आताचा आंबेडकर, आजच्या युवकातला आंबेडकर फॅसिस्ट आंबेडकर आहे असं वाटतं तुम्हाला? आजचा बाबासाहेबांना समजण्याची प्रवृत्ती आपली बदलली, म्हणजे आमची तरुणांची, की बाबासाहेबाला ज्या पद्धतीने दरवर्षी गणपती उत्सव येतो, मोर्या मोर्या म्हणून त्यांना पाण्यात नेऊन टाकतात किंवा डुबवतात, तसं आज बाबासाहेबांची मिरवणूक काढायची, नंतर ते फोटो काढायचा आणि घरात नेऊन ठेवायचा. बाबासाहेबांचं लिटरेचर, बाबासाहेबांचं साहित्य, बाबासाहेबांचे असणारे एकंदरीत त्यागाची भूमिका ह्या तरुणांना माहीतच नाही. ते सांगण्यासाठी किंवा ते निर्माण करण्यासाठी बोलणारे तोंड, ऐकणारे कान जोपर्यंत निर्माण होत नाहीत आणि अभ्यास करणारे डोळे जवळ कृतीमध्ये येणार नाही तोपर्यंत हे असंच राहणार. तुम्ही वाचलात, आंबेडकर वाचलात, घरचा अनुभव घेतलात म्हणून तुम्ही गुरगुरलात. त्यावेळेस एखादी अशी कविता केली असेल का तुम्ही? मी नाही, मी साहित्यिक काय नव्हतो. मग भाषणामध्ये तुमचं प्रभूत्वामध्ये मात्र ते असायचे. एखादा प्रसंग सांगा की तारुण्यामध्ये झिंग पिटलेली आहे, आंबेडकर डोक्यामध्ये भिनभिनतोय आणि समोर बसलेल्या समूहाला तुम्ही भडकावून सोडले, असा एखादा कुठला तरी प्रसंग?
असे बरेच प्रसंग आहेत की ज्या ज्या वेळेस आपले आंदोलन असायचे आमचे पॅन्थरचे, त्यावेळेस माझ्या भाषणाकडे आवर्जून पाहिलं जात होतं की राजा इंगळे काय बोलणार. क्या बात आहे. त्या आक्रमकतेला वैचारिक जोड असायची. ती जोड असे असायची की एक वेळेस, आता ते माझ्याकडे आहे ते वर्तमानपत्राची कात्रण, की मी काय म्हणालो होतो, तुम्ही नामांतर कधी करणार. तुम्ही जर पंजाबमध्ये शिखांना बंदुका घेतल्या म्हणून त्यांना भिवून तुम्ही जर निर्णय घेत असाल, मग तुम्ही आम्हाला सांगता का की तुम्ही पण बंदुका घ्या म्हणून. पेपरचे कात्रण आहे माझ्याकडे. मग आम्ही शस्त्र घ्यावं अशी जर काँग्रेसची आणि सरकारची भूमिका असेल तर आम्ही तसा विचार करावा का, असं मी भूमिका मांडली होती. पण त्याला वैचारिक जोड होती. तुम्ही तसं वागता म्हणून आम्ही असं वागायचं का, आम्ही वागलो नाही. परंतु एक सत्ताधाऱ्यांना आम्ही दिलेला इशारा होता. क्या बात आहे साहेब. एवढं म्हणजे जवळनं तुम्हाला म्हणजे ऐकल्यानंतर असं वाटतं की खरंच या माणसाकडे किती आहे वैचारिक. आंबेडकर हा गच्च भरलेला आहे. पण मी एक तुम्हाला असा प्रश्न विचारतो की बाबा 40 वर्ष ज्या बरोबर काँग्रेस बरोबर आंबेडकर विचारधारा किंवा आंबेडकर मत हे समूहाने एक गट्टा काँग्रेस बरोबर मिळाली आणि होती, इतक्या 40 वर्षामध्ये काँग्रेसला केलेल्या मदतीच्या बदल्यात समाजाला काय मिळालं का? तर काय झालंय माहिती का, वापर करून घेतली काँग्रेस ना काँग्रेस. आता बघा, तुम्ही जर त्या पद्धतीनं मागणीच केली नाही, तुम्ही मृत अवस्थेमध्ये जर राहत असाल तर समोरचा माणूस तुम्हाला उठून जेवायला का बरं देईल. तुम्ही आर्थिक दृष्ट्या, आता सामाजिक परिवर्तन तर बऱ्यापैकी घडलेलं आहे. प्रत्येक समाजाचे लोक एकत्र बसतात, एकमेकाचे वैचारिक हे करतात, अस्पृश्यता नष्ट झाली. आता तुम्हाला बरोबरीचं स्थान देऊ लागलेत गल्लीतून ते दिल्लीपर्यंत. मग अशा वेळेस तुम्ही आर्थिक विचार मांडायला हवे होते, तुम्ही मांडलेच नाहीत ना. नेतृत्वाचं काम आहे हे. नेतृत्व कमी पडलं, यामध्ये समाज कमी पडलेला नाही. नेतृत्वाने जर तसं केलं आणि सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने जा, तुम्हाला असे कारखाने उभा करायचे, तुम्हाला असा व्यापार करायचा आहे, तुम्हाला असा मार्केट निर्माण करायचा आहे, आणि यासाठी तुम्हाला इतके दिवस वेटिंग पिरियड आहे. काय आपल्यामध्ये काय झालंय, कर्ज बऱ्याच लोकांनी घेतलं, मी सुद्धा घेतलं होतं. आपल्या मुळात आपल्याकडे वेटिंग पिरियड मान्य नाही. कुठलाही धंदा करण्यासाठी वेटिंग पिरियड असतो, काही वेळ वाट पाहावी लागते. ती वाट पाहायची प्रवृत्ती आपल्याकडे नाही. आता उदाहरणार्थ आपण घेतो मारवाडी समाज, छोटस दुकान घालून बसेल, दररोजच्या विक्रीमध्ये किती फायदा आहे त्याला चांगला माहिती आहे. त्यातला निम्मा तो खर्च करतो, निम्मा परत भांडवलामध्ये घालतो. आपल्याकडे कसं आहे की आजची झालेली विक्री माझा फायदा आहे समजून ती खर्च केली जाते, त्यामध्ये भांडवल जिरत जात आणि आपले म्हणजे ते व्यवसाय लयात जातो. आणि परत आपण दोष देतो की आपल्याला व्यापार करता येत नाही आणि आपण व्यापार करण्यास लायकी नाही. आज सत्तेमध्ये भाजप आहे आणि काँग्रेस ही त्याच्या समोर उभी आहे. ह्या सगळ्या राजकारणामध्ये काँग्रेस पुन्हा एकदा म्हणते की आम्हाला संविधान वाचवायचं आहे, आम्हाला आंबेडकर ठेवायचं आहे. आणि भाजपा म्हणते की 40-45 वर्षामध्ये काँग्रेसने आंबेडकरांना हे वेदना दिल्या. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दोघांचीही ऑफर आहे, दलित विचाराला आणि आंबेडकरी विचाराला, की या आपण सगळे मिळून पुन्हा एकदा उभा करू. आजच्या युवकांनी कुणाकडे जावं? बाबा काय की पूर्वीची जी काँग्रेस होती ती समाजवादी काँग्रेस, ती काँग्रेस म्हणजे आजची भाजप आहे. कशी आरती म्हणताय तुम्ही? कारण बाबासाहेबांची जर चळवळ पाहिजे त्यावेळेस विरोध करत होतं बाबासाहेबांच्या चळवळीला काँग्रेस करत होती. आज काँग्रेस बदलली, राहुल गांधीनं म्हणजे राजीव गांधीला थोडस बदलली. राहुल गांधीला आणि सोनिया गांधीला या समाज व्यवस्थेची काही घेणं देणं नाही. परंतु हे करत असताना त्यांचे जे खालचे लोक आहेत, परवा राहुल गांधींनी बोललं की दलित समाजाला ज्या पद्धतीने आपण योगदान म्हणजे घेऊन त्यांचा विकास करायला पाहिजे तेवढा दिलं नाही, तेवढं योगदान आपलं नाही. त्यावेळेस जयराम रमेशने काय म्हणलं की त्यांचा माणूस आपण राष्ट्रीय अध्यक्ष केला. राहुल गांधीला काय म्हणायचं होतं की सत्तेमध्ये आपण तेवढा सहभाग करून घेतला नाही, ज्या ज्या सेक्टरमध्ये त्यांचा प्रवेश व्हायला पाहिजे ते आपण करू दिला नाही,
ज्या ज्या उद्योगामध्ये त्यांना सामावून घ्यायचं होतं ते आपण सामावून घेतलं नाही. उदाहरणादाखल सांगतो की सरकारची एखादी शॉपिंग सेंटर असेल, त्यामध्ये यांना राखीव गाळे ठेवले पाहिजे किंवा एखाद्या बिल्डरला सांगितलं पाहिजे की तुझ्याकडे एक 10% गाळे हे राखीव ठेव आणि ते अनुसूचित जातीच्या लोकांना दे. हे राहुल गांधीला म्हणायचं होतं, परंतु काँग्रेस आजही ते समजून घ्यायला तयार नाही. फक्त राहुल गांधीने समजून का उपयोग नाही. राहिला प्रश्न भाजपचा. भाजप हे धार्मिक अधिष्ठान असणारा पक्ष आहे. त्यांना धार्मिक दृष्ट्या म्हणजे ज्यावेळेस काँग्रेसने जसं मुस्लिमांचे किंवा दलितांचे देश पातळीवर म्हणतोय वोट बँक निर्माण करायचा प्रयत्न केला, तशीच वोट बँक आता हिंदूंची ते करू पाहताय. या दोन्ही विचारामध्ये आपण बसत नाही. आपण अशा मनस्थितीत आहोत की आपण गोंधळलेल्या मनस्थितीत आहोत. एक गाणं आहे राजेंद्र कुमारच्या पालखी नावामध्ये, मैं बडे नटखेट में हूं, मैं इधर जाऊ किंवा उधर जाऊ, अशा परिस्थितीत आपण आहोत. म्हणजे तरुणांनी देखील अशाच अवस्थेमध्ये तुम्ही बघताय तरुणाला? समाजालाच बघतो पूर्ण. अरे बापरे, काय करायचं मग? निवडणूक आली, सगळी परिस्थिती कधी बदलेली असेल? ही परिस्थिती बदलण्यासाठी पुन्हा एकदा आंबेडकर जन्माला यावं लागेल. बाबासाहेब जन्मा येणार नाही, कारण मग ब्रिटिशांना परत तिथं बोलवलं लागेल. ते शक्य नाही. बाबासाहेब जन्म घेणं हे शक्य नाही. बाबासाहेबांच्या विचारावर आधारित एखादा मोठा धक्का बसल्यानंतर जर राज्य लेवलवर देश लेवलवर एखादी आक्रमक अशी चळवळ उभा राहिली तर निश्चितपणे हा समाज येईल आणि तो आर्थिक लढ्याला पुरस्कृत करून येईल अशी माझी आशा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणखी एक म्हणजे राष्ट्रीय लेवलवर म्हटल्यावर आठवलं मला की तुम्ही एक नंगा मोर्चा काढला होता म्हणे. काय तो प्रसंग? ते काय झालेलं होतं की मथुरेला दिल्लीचा मोर्चा करून मथुरेला अटक करण्यात आहे आपल्या लोकांना, आणि त्यावेळेस त्यांना संडास स्वच्छ करण्याची सक्ती करू लागले जेलमध्ये. हे ज्यावेळेस आम्हाला समजलं, मी आणि राया सर्वदे कॉलेजला शिकत होतो, आम्ही ठरवलं की मोर्चा काढायचा. नंगा हा काढायचा विचार काय नव्हता. मग काय तर वेगळं करावं, काय करावं, कसं करावं, काय करायचं हा विचार पडला होता. मग काही जे 10 वर्षापासून 12-13 वर्षापर्यंत असणाऱ्या मुलांना आम्ही कपडे काढायला लावले आणि तो मोर्चा सुरू झाला. तो मोर्चा नवी मधून येताना मग व्यापाऱ्यांनी तक्रार केली की नागवा काढण्याची एका पद्धत आहे का, नागवा मोर्चा कसा काढायचा. तुम्हाला नागवा मोर्चा काढण्यामागं काय अभिप्रेत होतं, काय संदेश द्यायचा होता? आम्हाला हे सांगायचं होतं की आजची जे सत्ताधीश आहेत असे नागवे आहेत त्या, आणि ह्या नागवेपणामुळे आमच्या लोकांना तशा पद्धतीने ते ट्रीट करत आहेत. तर त्यांचं खरं चित्र दाखवण्यासाठी आमचे मुलं हे नंगे झाले. तशी दखल घेतली आणि तिथून सोडलं त्यांना? कोण घेतली आणि कशा पद्धतीची दखल घेतली? मग त्यावेळेस काय चरण सिंग हे गृहमंत्री होते, त्यांनीच हे करायला सांगितलं होतं. अटक वगैरे. मधु दंडवते त्या रेल्वे मंत्री होते. मधु दंडवतेला त्यावेळीचे आपले जे नेतृत्व होतं त्याने जाऊन भेटले. मग त्या प्रक्रिया झाल्या, ते सुटले आणि त्यावेळेस रेल्वेचे पास जेवढे आत होते त्यांना सूट देण्यात आले आणि ते मग सोलापूरला आले. क्या बात आहे. हे असे प्रसंग आजच्या तरुणांना माहित नाही. कशा माहिती होती? पॅन्थर डिझॉल्व झाली, तो एक पर्व संपला, तिथून सत्तेकडे जायचा पर्व सुरू झाला आणि त्याच वेळेस बीएसपीचं चळवळ आली. बीएसपी नंतर या दरम्यान साहेब तुम्ही म्हणजे त्या प्रक्रियेतून गेलेले आहात, त्या प्रक्रियेमध्ये तुमचाही सहभाग होता. ऐक्य ही नावाची संकल्पना किंवा ऐक्य हे जे काय आहे, मृगजळ म्हणायचं काय, हे सत्यामध्ये काय लोण्याचा गोळा म्हणायचं, नेमकं ह्या ऐक्याच्या प्रक्रियेला तुम्ही कसं बघताय? काय होतं की 1989 पर्यंत ऐक्याची भूमिका ही जनतेला चिटकून होती. जनतेला वाटत होतं की ऐक्य झालं पाहिजे. त्यानंतर हे फसवा ऐक्य व्हायला हे जेव्हा जनतेला वाटलं, आता जनतेमधून हे प्रश्न उपस्थित होत नाहीत की ऐक्य झालं पाहिजे, हो देण्याचा जाऊ दे सोडा, अशी परिस्थिती आली. आजचा तरुण भाजपाकडे जाताना आकर्षक होताना दिसतो. काय काय त्यांना बाबासाहेब न कळाल्यामुळे वाचलेच नाहीत ना बाबासाहेब. आता हे दार कोण मोकळे केले? नेतृत्वानेच केले ना.
मग तरुण तिकडे चालला. काँग्रेसमध्ये कधी लोक गेले? ज्या वेळेस सुरुवातीला काँग्रेसवाल्यांनी आपले काय आम्ही कोण आमदार खासदार करतो म्हणून घेत होते. ज्यावेळेस दादासाहेबांनी युती केली तर काँग्रेसमध्ये लोक प्रवेश करू लागले. तीच परिस्थिती आजची आहे. बघा, एक आपण तुम्ही एक विचार करायला हवा की ब्राह्मणांचे सर्व लोक सर्व पक्षामध्ये आहेत. काँग्रेसमध्ये आहेत, भाजपमध्ये आहेत, समाजवादीमध्ये आहेत, जनता दलात होते, कम्युनिस्टामध्ये आहेत. सर्व ठिकाणी नेतृत्व त्यांच्या हातात आहे. परंतु तरी सुद्धा एकसंघ भाजपने ब्राह्मण वोटिंग हे जपून ठेवली आणि त्या वोटिंगच्या आधारे ते ओबीसी मध्ये घुसले, मिडल क्लास मध्ये घुसले. आता काय काय अल्पसंख्याक समाज सुद्धा त्यांनी जवळ केलाय. हे कशामुळे होऊ शकला? त्यांच्याकडे असणारा संयम, त्यांच्याकडे काम करणारा कार्यकर्त्याचा संच, ते आपल्याकडे आहे का? आणि बरं, कार्यकर्ते जगवायचं म्हणल्यानंतर नेतृत्वाची जबाबदारी नाही, समाजाची. आपला म्हणजे फायनान्सर कोण होता त्यावेळेस? आमच्या वेळेस सरकारी नोकर. तो आमच्याकडे फिरकतच नव्हता. मग आम्ही काय करणार? पोलीस अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडून आम्ही तुझ्यावर मोर्चा काढतो, तुझं असं करतो म्हटल्यानंतर ते भिवून आम्हाला पैसे द्यायचे, चळवळ उभारायची. समाजामधून तुम्हाला खूप अवहेलना देखील सहन करावी लागली. उडाणटप्पूच म्हणत होते आम्हाला. दलित प्रांताचे हे कार्यकर्ते हे उडाणटप्पू आहेत. उघडपणे बोलत होते. सामाजिक अधिष्ठान जे पाहिजे ते अधिष्ठान नव्हतं ना. सामाजिक अधिष्ठान जर असतं, जसं मिरवणुकीमध्ये पूर्ण समाज असतो, परंतु चळवळीमध्ये आज नाही. त्याचं कारण काय? एक उदाहरणादाखल सांगतो की परिस्थिती कशी आहे. रिपब्लिकन पक्ष ज्यावेळेस प्रभावी होता त्यावेळेस त्या वस्त्यांमधून दुसऱ्या पक्षाचा झेंडा सुद्धा घेऊन याचा हिंमत करत नव्हतो कोण. आपला कोणता नेता सोबत असेल तर यायचे. आज ते दुसऱ्या पक्षात जातात, निळ्या टोप्या घालतात, निळे उपरणं घालतात आणि हे निळे उपरणं घालून दुसऱ्यांचा सत्कार करतात. त्यांना विचारण्याची हिंमत समाजामध्ये राहिली ना, कारण समाज हा त्यांना भिवू लागलाय. ही परिस्थिती आपल्या चळवळी आंबेडकरी चळवळीसाठी खूप घातक आहे असं माझं ठाम मत आहे. कुठं बघताय ह्या परिस्थितीला? सगळं तुम्ही शेवट कुठं बघताय? हे आपण विनाशाकडे चाललो. हे चळवळीचा विनाश आहे. परिस्थिती अशी येईल की समाजाचं नेतृत्व किंवा आंबेडकरांचा जो काही घडलेला इतिहास आहे तो एक कुठला तरी ब्राह्मण येऊन वस्तीमध्ये आंबेडकर सांगेल आणि आपली सगळी लोक ऐकत बसतील, असं चित्र निर्माण होईल? होऊ शकतो, का नाही होऊ शकत? आज चाललंयच ना तसं. होऊ नये आज तशा पद्धतीनं वाटचाल सुरू झालेली आहे. ती होऊ नये अशी मनोमनी इच्छा आहे. पण एकटा माणूस विरोध करून चालत नाही. त्याला सामाजिक अधिष्ठान पाहिजे, समाजामध्ये उठाव पाहिजे. आज लोक भीतीपोटी आहेत, येतात. त्यावेळेस लोकांना खायला मिळत नव्हतं, परंतु जर सांगितले कार्यकर्त्यांनी नेत्यांनी की अमक्याला येऊ देत नाही, येऊ देत नव्हते. येऊ नको म्हणून सांगत होते. आता एखाद्या नेत्याला येऊ नको म्हणून सांगायची हिंमत आहे का आपल्यामध्ये? नाही. का नाही? तर याच्यामध्ये असं आहे की बाबासाहेबांनी जसं सांगितलं की जो शिकेल तो शिक्षण घेतल्यानंतर, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो डरकाळ्या फोडल्याशिवाय राहणार नाही. ते शिक्षण आणि वाचन. शिक्षण म्हणजे फक्त शाळेमध्ये गबन काढणं म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षण घेतल्यानंतर, वाचायला आल्यानंतर सर्व पुस्तकं वाचणं, विरोधाचे आणि आपले, पूरक आणि अपूरक, ह्या सर्व अभ्यास केल्यानंतर तुलनात्मक दृष्ट्या आपण कुठल्या तरी एका विशिष्ट स्टेजला येतो, एका स्थितीला येतो आणि मग आंदोलन उभारत असतात. ती प्रक्रिया बंद झाली ना. इतकी सगळी चळवळ करत असताना राजा इंगळे यांना कधी ऑफर आली सरकारी नोकरीची? आली होती की. विद्याधर करंदीकर नावाचे कलेक्टर होते. माझ्याकडे आयासरवदेकडे दोघांना ऑफर होती. मी तर त्यांनी म्हणलं की तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहात, ग्रामीण विकास बँक नुकतीच सुरू झाली, तुम्हाला मी डायरेक्ट फील्ड ऑफिसर म्हणून घेतो, या. आमचे सिद्धार्थ बनसोडे त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये नोकरी दिली. आमच्या आणखीन काही सहकार्याला बँकेमधून दिली. मी सांगितलं त्यावेळेस, राजाने पण सांगितलं की आम्ही चळवळीमध्ये कायमच राहणार आहोत. नाही, पण मूळ सरकारचं धोरणच असं होतं की चळवळीची किरकिरी नको अशा विद्यार्थी. तसं नव्हे.
बुद्धिजीवी कार्यकर्ते याच्यातून बाजूला काढायचे, जे चळवळ चालवतात हा. आणि त्यांना नोकऱ्या द्यायचं. कारण आजची जी चळवळ आहे तुपाची आहे, त्यावेळेची चळवळ ही भाकरीची होती. क्या बात आहे. आता तरुण तूप मागतोय, लोणी मागतोय. हा. त्यावेळेस आम्ही भाकरी मिळाली तर समाधान वाटत. हा तुपातला आणि भाकरीतला फरक जो आहे, तो तूप कोण दाखवलं त्यांना, हे तुपाची वर्णी त्यांना दाखवलं कोण? हा. सत्ता दिशेने दाखवलं. आणि त्या तुपाच्या बरणीकडे जे असणारा जो ओढा आहे, तो ओढा कोलिस्टाल आता आंबेडकरी चळवळीमध्ये वाढलेला आहे आणि त्यामुळे हे हार्ट अटॅक येऊ लागलेले, समाजाला हार्ट अटॅक येऊ लागले. शेवटी इतका गंभीर विषयावर चर्चा करत असताना विषय कुठं थांबवावा हे देखील मला समजत नाही. पण आजच्या तरुणाला काय एक शेवटचा एका वाक्यामध्ये सांगा म्हटलं तर काय सांगा? मला तरुणाला एकच सांगायचं की तुम्ही शिक्षण घ्या, बाबासाहेब वाचा, परिपूर्ण परिपूर्ण वाचा, अर्धवट वाचू नका. अशिक्षित माणूस बरा पण अर्धवट माणूस नको. अशांची संख्या जास्त आहे. आता अर्धवटांची संख्या जास्त आहे, तर ते परिपूर्ण झाले पाहिजे. त्यांनी बाबासाहेब समजून घेतला पाहिजे आणि चिंतन मनन करून बाबासाहेब आत्मसात करावा आणि मग रस्त्यावर उतरावा. एक चर्चा अशी केली जाते की आजच्या समाजामध्ये किंवा समाज व्यवस्थेमध्ये आजच्या तरुणाला एक आदर्श निर्माण होणारं व्यक्तिमत्वच आज समाजामध्ये दिसत नाहीये आणि त्याच्यामुळेच आज कुठेतरी तरुण हा भरकटलेला आहे. ह्या मताशी सहमत आहात? हे सहमत नव्हे, वस्तुस्थिती आहे. कारण पूर्वी काय होतं, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांच्या चळवळीतला कार्यकर्ता हा तरुणासमोर, समाजासमोर आदर्श होता. आता आदर्श बदललेत. आज आदर्श काय झालाय? संपत्ती. त्या संपत्ती मिळवण्यासाठी मग तो गुंड जरी असेल, अशिक्षित असेल, अर्धवट असेल, तो आदर्श झालाय. आज आदर्श बदललाय आणि आदर्श बदलल्यामुळं जो आदर्श घ्यायला पाहिजे होता, की पूर्वी कार्यकर्त्याचा आदर्श घेतला जात होता, चळवळीमध्ये असणारा कार्यकर्ता, त्याचा आदर्श हा डोळ्यासमोर होता. आज आदर्श बदललाय ना, आणि आदर्श बदलल्यामुळे आपण चळवळहीन होऊ लागलेलो आहे, विचारहीन होऊ लागलेलो आहोत. म्हणजे आपले जे मार्ग बदलू लागले, त्याच्या पाठीमागे एकच आहे की आदर्श बदललेला आहे. आदर्श निर्माण होण्यासाठी काय कशाची गरज आहे? बाबासाहेबांनी सांगितलं ना, शिक्षण घ्या, वाचा, सर्व साहित्य वाचा, आपण काय होतो, आज काय आहोत, मधली आपली पिढी काय होती, याचा तुलनात्मक विचार करणे. आजच्या परिस्थितीमध्ये त्याने जर बाजारपेठात तरुण गेले तर त्यांना तू आम्ही जातीचा म्हणून येऊ नको कोण म्हणत नाही, उलट त्यांना घाबरतात. आणि त्या घाबरण्यामुळं आपण कोणतर मोठ्या त्या आविर्भावामध्ये त्यांना काय, आता 4 पैसे कमवतो आणि त्याच्यामध्ये आपला संसार चालवतो आणि बस होतो. परंतु त्याला हे माहिती नाही की ही मसल जी ताकद आहे त्याला मर्यादा आहे. चळवळीला मर्यादा नसतात, माणसाच्या आयुष्याला मर्यादा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. चळवळीला मर्यादा नसतात, माणसाच्या आयुष्याला मर्यादा असतात. आणि समाजामध्ये असलेलं नेतृत्व किंवा आदर्शाची छबी, आदर्शाचा एक जो काही स्केच आहे तोच समाजामधून निघून गेल्याने आजच्या तरुणाला तो आदर्श दिसेनासा झालाय. आणि तो आदर्श शोधण्यासाठी पुन्हा एकदा त्याच पुस्तकाकडे आणि त्याच छबीकडे, ज्या छबीचं आणि त्या छबीचा तेज आणि त्या तेजाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समाजामध्ये आदर्श निर्माण झाला पाहिजे ही भावना जेव्हा व्यक्त होते त्यावेळेच्या ह्या 4 ओळी खरंच अर्थपूर्ण आहेत, म्हणून मी आपल्याशी शेअर करतोय. वारे आता शहाणे शोधू नका बहाणे, वारे आता शहाणे शोधू नका बहाणे, आपलीच लोक हरली आपल्यातल्या तहाने, आपल्याच बहादराने केली आपली दैना, आपल्याच बहादराने केली आपली दैना, आपल्याच लोकाविरुद्ध आपलीच भीमसेना. जोपर्यंत समाज व्यवस्थेमध्ये आदर्श निर्माण होत नाही तोपर्यंत सामाजिक विषयावर भाष्य करणारं नेतृत्व तयार होणार नाही. आदर्श हा निर्माण झालाच पाहिजे. चळवळीचं आयुष्य हे दीर्घ असतं आणि माणसाचं आयुष्य हे अल्प असतं. हा अनुभवाचा बोल आज राजाभाऊ इंगळे यांनी आपल्याबरोबर शेअर केला. आज आपण त्यांच्याबरोबर सगळ्याच त्यांनी अनुभवलेल्या आंबेडकर चळवळी मधले जे काही बारकावे आहेत, अनुभव आहेत, ते देखील आपण ऐकलो. आणि समाजाच्या विविध प्रश्नावर त्यांनी जे केलेले लढे याच्यावर देखील ते भाष्य केले. दिलखुलासपणे चर्चा झाली. राजाभाऊ, तुम्ही इथं आलात,
सर्व आमच्याशी तुम्ही संवाद साधलात आणि आजच्या युवकांना देखील तुम्ही तसा संदेश दिलात त्याबद्दल धन्यवाद सर.